स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शरौली में माननीय श्री दयानंद चुर्गे साहब के बंगला पे हर साल की तरह जो है 5वां साल इस साल भी श्रीमद् भागवत कथा का आयोजन शुरू हुआ, जहाँ पे कलश शोभा यात्रा का शुरुआत से जो है कथा का आयोजन पहला दिन आप देख रहे हैं। हम आपको बता दें कि 17 मार्च से 24 मार्च तक हर रोज़ शाम 6 से 9 बजे तक कथा सुनने को आपको मिलेगा, जो कि प्रवचनकार कोकण रत्न हभ श्री विश्वनाथ महाराज वारिंगे द्वारा आप जो हर साल सुनते हैं, तो इस साल भी उनका मधुर वाणी आपको सुनने को मिलेगा। हम आपको बता दें कि आयोजक कुमार वीरेंद्र दयानंद चुर्गे, कुमार विराज दयानंद चुर्गे, युवा नेता DY फाउंडेशन महाराष्ट्र, और श्री दयानंद चुर्गे साहब संस्थापक अध्यक्ष DY फाउंडेशन, और हवप सौभाग्यवती प्रियंका दयानंद चुर्गे मैडम के द्वारा हर साल आयोजित किया जाता है, जहाँ पे आज पहला दिन शुरू हो गया है। तो आप लोग कथा का लाभ ले सकते हैं और आप देख सकते हैं कि शोभा यात्रा में किस तरह से जो है सब लोग कलश शोभा यात्रा में शामिल हुए हैं। तो चलिए देखते हैं और माननीय श्री दयानंद चुर्गे साहब जी को सुनते हैं श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं। तर 17 तारखेपासून 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल। तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे। खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022ला सुरुवात केली आणि 2022ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 पर्यंत या आजच्या 5वं वर्ष या कथेचं आहे। आणि खरं तर खूप आनंद वाटलं की माझ्या या वास्तूचं आणि या भूमीचं या कथेच्या माध्यमातून या भूमीचं खूप चांगल्या पद्धतीने, आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे। आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ही भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो
भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले. खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले. स्वर्गीय मोतीराम बहादूर स्वर्गीय माझे वडील आहे आणि वडिलांना जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही हे 5व्या वर्षामध्ये आम्ही हे भागवत कथेचं आयोजन केले. आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथे ऐकण्यासाठी आले. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि या 5वा वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा इथे आम्ही लाभ देतो. आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. आणि खरं तर तुम्हाला प्रसार माध्यमातून तुम्हा सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही वेळोवेळी माझ्या कथेमध्ये येऊन आम्हाला आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता. आणि ही जी कथा आहे ही प्रसार करण्यासाठी तुमचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे. आणि माझ्या आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे. आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री आहे. नमस्कार.